आज आम्ही मित्रांनो इल्ले होते म्हणजे चेतनाच्या घराकडे, कारण की आज नरकासूर बनवचा पहिला दिवस होतो. तर राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. दरवर्षीप्रमाणे मित्रांनो ह्या वर्षी महानात नरकासूर बनवतो होतो आणि त्याची तयारी ही आजपासून सुरू झालेली होती. आणि म्हणूनच मित्रांनो तुमच्यासाठी स्पेशल घेऊन इलं ती म्हणजे नरकासूर सलग अपडेट सिरीज. या सिरीजमध्ये मित्रांनो तुमका नरकासूर कसो डे बाय डे अपडेट होता या बघूक गावतला. नरकासूर बनवतो म्हटला की पहिलं काम येतात म्हणजे चेतनाचा, कारण की नरकासुराचं सांगाडो बनवण्यासाठी वेल्डिंग करूची लागतं. चेतनार जबाबदारी पडली म्हटल्याच्या नंतर चेतनने लगेच माप घेतल्यान आणि शिगे कट करून घेतल्यान. पुढती किटाळा बघून आम्ही बाजूकच उभे राहिलेलो. फायनली सगळे शिगे कट करून झालेले होते. आता काम इल्लेलं होता म्हणजे वेल्डिंग करूचा. शिगे एकमेकाक जोडूचे होते आणि वेल्डिंग करूचा म्हटला की लय काळजी घेऊची लागता. चेतनान आमच्या लगेच चष्मो घातल्यान आणि वेल्डिंग मशीन सेट करून घेतल्यान. वेल्डिंग मशीन सेट करून झाल्याच्या नंतर चेतन्यान लगेच वेल्डिंग मारूक सुरुवात केल्यान, पण वेल्डिंग मशीन काय चालू होत नव्हती आणि बराच वेळ खाटापिटा करून झाल्याच्या नंतर लगेच वेल्डिंग मशीन चालू झाली. पहिला चेतनो काय करी होतो तो आमका कायच कळत नव्हता. फक्त ओंकाराक आणि चेतन्याकच माहिती होता पुढे काम काय करूचं आता. वेल्डिंग मशीनची किटाळा जी उडा होती आमचे डोळे एकदम झोंबतच होते, म्हणून आम्ही लांब जाऊन वैतागून उभे राहिलो. आम्ही अकडे आमच्या डोळ्याची काळजी घेतो आणि चेतनो तकडे वेल्डिंग जोर जोरात मारी होतो. बरोच वेळ एकाच साईडने वेल्डिंग मारल्याच्या नंतर चेतनच्या लक्षात येईल स्क्वेअर बनवतो असत तर दोनों साईडने वेल्डिंग मारूची लागतली, तरच लोखंड एकत्र चिकटान राहतला. चेतनान फटाफट घेतल्यान ती म्हणजे वेल्डिंग मारून झाल्याच्या नंतर लगेच त्याच्यावरती दुसरे शिगे लावूक सुरुवात केल्यानी. चेतनान बाबा आमच्या न थांबता एका पाठोपाठ सगळे शिगे लावून घेतल्यान. वेल्डिंगचं काम चेतनाचं असल्यामुळे चेतन सलग वेल्डिंग मारत होतो. मग आम्ही काय करतलो, आम्ही घेतलो शिगे आणि टाइमपास करूक लागलो. ओमकार भाऊ आपल्यात तंद्रीत होते. आम्ही त्याची चोरून व्हिडिओ केलं. आमका धमकी देऊक लागलो की यूट्यूबवर ही व्हिडिओ जाता कामा नये. पण शेवटी मी आमका काय कॉन्टेंटच होया. अथक प्रयत्नाच्या नंतर मित्रांनो वेल्डिंगचं काम थोडा झाला होता, पण शेवटचं जर काम होता तर म्हटलं आमचा हात लागल्याशिवाय काम होऊचच नाही. मग काय मी आणि शुभम गेलो आणि चेतनाक मदत करूक लागलो. उलट्या दिशेक उभे होतो कारण की वेल्डिंगचा प्रकाश आमच्या डोळ्याक झोंबा होतो. बोलल्याप्रमाणे आम्ही हातभार लावूक गेलेलो आणि आजच्या दिवसाचं काम ह्या आटपत इल्लेला. आजच्या दिवसाचं काम मित्रांनो संपवलं आणि अकडे तकडे वाईस फालतुगिरी केलं. उद्याच्या दिवसात काय काम करूचा या ठरवलं आणि घर गाठलं. उद्याच्या दिवसात मित्रांनो काय काम करतलो तर जर तुमका बघूचा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून आमची व्हिडिओ ही तुमका बघूक गावतली. बाकी तुमच्याकडे नरकासूर वगैरे बनवतात की नाही तर कमेंट करून नक्की सांगा.